भारतीय शास्त्रीय संगीतातील एक तेजस्वी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पंडित महेश काळे. भाव, राग आणि ताल यांचं सुंदर मिश्रण त्यांच्या प्रत्येक गायनातून अनुभवायला मिळतं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेले महेश काळे यांनी परंपरेचा पाया मजबूत ठेवत आधुनिकतेचा स्पर्श देत शास्त्रीय संगीताला नवी दिशा दिली. कट्यार काळजात घुसली या नाटकातील त्यांच्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रेमात पडला. त्यांच्या सुरेल आवाजाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मराठी संगीताची पताका फडकवली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले. हे गायक आजच्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीशी त्यांचं गाणं म्हणजे भक्ती, भाव आणि सुरांचं एक अद्भुत मिलन, अस्सल संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करून टाकणारं. आजही त्यांचा प्रत्येक सादरीकरण क्षणभर वेळ थांबवून टाकतो आणि मनात एकच विचार उमटतो, संगीत म्हणजे आत्म्याचा श्वास. आज आपण महेश काळे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1976 रोजी झालेला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गाण्यामुळे ते सर्वदूर पोहोचले. विशेषतः तरुणाईच्या गळ्यात ताईत म्हणून ओळखली जाऊ लागली. महेश यांचा गेला एक तपाचा प्रवास. हो, तपच. तपश्चर्या, साधना याखेरीज दुसरा शब्द योजता येणार नाही. अशी मेहनत करूनच महेश यांनी यश मिळवलं. स्वप्नवत वाटणारे हे यश मिळवताना स्वप्नात देखील बहुधा ते गाण्याचाच विचार करत असतील असं वाटतं. महेश काळे यांच्या गाण्याने लोकांना अक्षरशः वेड लावलेला आहे. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षापासून गाणं शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या आई शास्त्रीय संगीताचे क्लासेस घ्यायच्या. जेव्हा त्यांची आई शास्त्रीय संगीताचे तास घेत असे तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचे. याच काळामध्ये त्यांना संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. त्यानंतर मास्टर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्यांनी काही काळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. पण खऱ्या अर्थाने त्यांच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकी बुवांमुळे. 10वीच्या सुट्टीमध्ये महेश यांनी अभिषेकी बुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्य बनला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली आणि यानंतर शौनक अभिषेकींनी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळू लागले. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना महेश पहाटे 4 वाजता उठून अभिषेकी बुवांकडे रियाजासाठी जात असे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरता अमेरिकेत गेला. अमेरिकेत त्यांनी संगीतामध्ये डबल MS केलं. अर्थातच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या होत्या, परंतु शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता 300हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तिथे गेली 15 वर्ष तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. गेल्या वर्षी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. अमेरिकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यासह त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केलं. हरिहरन, विक्कू, विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांसोबत कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गरटू यांच्यासोबतही त्यांनी परफॉर्म केलेला आहे. कट्यार काळजात घुसली गीतगायनासाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षानंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला. महेश आई वडील, गुरु, संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्यार नाटकासाठी महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाट्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरता महेश काळे यांना निवडलं. त्याच्यासाठी अमेरिकेमध्ये संपर्क करून संगीत नाटकाची स्क्रिप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केलं. तिथेच तालमी करून तो भारतात आला. भारतात आल्या आल्या तात्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे 100पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. राहुल देशपांडे आणि महेश काळे हे दोघेही समृद्ध गायक. राहुलच्या अनुभवाचा उपयोग महेशला नक्कीच झाला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सदाशिवची भूमिका सुबोध भावे यांनी केली, तरी महेश काळेंनी सदाशिवची गाणी गायली. गायक नसतास तर काय झाला असता? महेश काळेचं दिलखुलास उत्तर. तुझ्या मराठी भाषेचं खूप कौतुक होतं,
हे आलं कुठून असं विचारल्यावर महेश म्हणतात, पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांकडे मी गाणं शिकायला जायचो. रियाज झाल्यानंतर मराठी वर्तमानपत्र वाचायला सांगायचे. ते मला शब्दांचे अर्थ उच्चार सांगायचे. दुसरं म्हणजे मी गोंदवलेकर महाराजांच्या भजनी संप्रदायात वाढलो. तिथे संत वाङ्मय ओळखीचं झालं. कीर्तनांमध्ये मी पेटी वाजवायचो. निरूपण ऐकताना अनेक शब्द कानावर पडायचे. ते शब्द योग्य वेळी माझ्या बोलण्यातून येतात. शिवाय मी विचार मराठी भाषेतून करतो. त्यामुळे माझी भाषेशी नाळ जोडली गेली आहे. मला चांगलं मराठी बोलता येतं आहे हे मलाच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामुळे समजलं. श्यामच्या आई सिनेमातून तू संगीतकाराच्या भूमिकेत दिसलात. हे कसं जमून आलं? यावर ते सांगतात, मी चित्रीकरणासाठी अमेरिकेतून भारतात आलो तेव्हा गाझापट्टीवर हल्ल्याच्या बातम्या येत होत्या. त्या सगळ्याच माझ्यावर खूप परिणाम करत होत्या. त्याच दरम्यान श्यामच्या आई सिनेमाच्या टीममधल्या आकाश पेंढारकरनं साने गुरुजींची प्रार्थना गाशील का असं विचारलं. त्यावेळी परिस्थितीला समर्पक असलेल्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेला नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता. सिनेमाला अशोक पत्की यांचं संगीत होतं, तर खरा तो एकची धर्म या प्रार्थनेला चाल लावायची आहे. तुला काही सुचलं तर सांग असंही आकाश म्हणाला. मला जी चाल सुचली ती मी त्याला रेकॉर्ड करून पाठवली आणि त्याला ती आवडली. अशा प्रकारे मी त्या प्रार्थनेला वेगळी चाल लावली. कट्यार काळजात घुसली हा प्रवास कसा होता? राहुल देशपांडेने मला कट्यार काळजात घुसली या नाटकाबद्दल विचारलं. नाटकात मी सदाशिवची भूमिका करावी अशी त्याची इच्छा होती. मी लगेच होकार दिला. सदाशिवमधली संगीताविषयीची तळमळ आणि माझ्यातली तळमळ मला सारखीच वाटली. त्यामुळे त्याच्यामध्ये मी स्वतःला बघायचो. माझ्या अभिषेकी बुवांच्या संगीताच्या नाटकावरचा चित्रपट होणार होता. त्यामुळे मी त्याचा भाग व्हायला हवं असं मला वाटलं. नाटकात मी जी भूमिका साकारली त्याच व्यक्तिरेखेसाठी मला पार्श्वगायन करायचं आहे हे कळाल्यावर आनंद झाला. ज्या संहितेसाठी शास्त्रीय संगीत अभिजात संगीताचा गाभा असेल आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर मी जरूर अभिनय करेल. आणि ते झालं. तरुण पिढी अधिकाधिक शास्त्रीय संगीताच्या जवळ यावी यासाठी तू काय करत आहेस? तरुण पिढीशी जोडल्या जाणाऱ्या माध्यमांशी आपण जोडलो गेलो पाहिजे. TV, सोशल मीडिया, कार्यक्रम हे त्यांचे टच पॉईंट आहेत. ICMA या माझ्या संस्थेतर्फे मी इंडियन जॅझ जर्नी नावाचा कार्यक्रम करतो. यामध्ये मी शास्त्रीय संगीताच्या नियमांचा भंग करत नाही, तर ते वेगळ्या वाद्यांबरोबर गातो. इतकंच. शास्त्रीय संगीताला नाटकाचा श्रोता मिळेल या हेतूनं संगीत नाटक आलं. त्याच पार्श्वभूमीवर शास्त्रीय संगीताला फ्युजनचा श्रोता मिळाला तर म्हणून मी फ्युजनचे कार्यक्रम करतो. मोकळ्या वेळेत काय करतो यावर तो म्हणतो, कार्यक्रम असतो तिथे 2 दिवस जास्त थांबतो, आराम करतो, पुस्तकं वाचतो, ऑडिओ बुक्स ऐकतो, काही पॉडकास्ट ऐकतो. मला चालायला आवडतं. नुकताच मी माझा वैयक्तिक विक्रम केला आहे. बुडपेशला असताना मी एका दिवसात 42,000 पायऱ्या चढलो. आपण करतो ते आपल्या भोवतालचं जे असतं त्याचं समीकरण असतं. त्यामुळे भोवताल बदलला की आपलं आउटही बदलतं. म्हणून मला ते बदलायला आवडतं. त्यामुळे गाण्यात वेगळेपण येतं. प्रत्येक वेळी मी कार्यक्रमांना येतो तेव्हा काहीतरी वेगळं अनुभवून जगून येतो. त्यामुळे गाणी तीच असली तरी ऊर्जा वेगळी असते. निसर्गावरील विशेष प्रेम. सूर नावाच्या सेटवर एक मांजर आहे. फक्त 2च वेळा मी त्याला खायला दिलं, दूध दिलं. आता त्याच जागी चित्रीकरण करण्याचा कार्यक्रमाचं 3रं वर्ष आहे. पण ते मांजर मला विसरलं नाही. मी सेटवर गेलो की आजही ते माझ्याजवळ येतं. मला झाडं प्रचंड आवडतात. मी मिठी मारतो त्यांना. एशियाटिक लायब्ररीजवळ चित्रीकरण करत असताना एका कुत्र्याला मी 2-3दा गोंजारलं होतं. ते पुढचं तासभर माझ्या मागे मागे होतं. प्रेम कसं करावं हे पशुपक्ष्यांकडून शिकावं. मी मिनी नॅशनलच्या शॉर्ट डिस्टन्स स्पर्धेमध्ये धावलो आहे. राष्ट्रीय पातळीवर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन खेळलो आहे. खेळाची मला प्रचंड आवड आहे. त्यामुळे मी जर गायक नसतो तर खेळाडू झालो असतो. माझ्या वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावाला क्रिकेटची खूप आवड आहे. त्यांच्यामुळे खेळाडू माहीत झाले. 1983 साली उशिरापर्यंत जागून वर्ल्ड कप पाहिला होता. तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बाबांच्या स्कूटरवर मी, आई आणि भाऊ पुणे फिरायला गेलो होतो. या वर्षीच्या वर्ल्ड कपचे 2 महत्त्वाचे सामने मला प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन अनुभवता आले याचा आनंद आहे. गाणं आणि क्रीडा यात एक असं साम्य आहे की त्यात समानता खूप असते. नाव आडनाव कोणी विचारत नाही. तुम्ही किती चांगलं खेळताय यावर यश ठरतं. एकच लक्ष असतं की चांगलं खेळून लोकांना आनंद द्यायचा. तसंच लक्ष गाण्यात असतं, श्रोत्यांना आनंद द्यायचा आहे. महेश काळे यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी पूर्वा गुजर आणि आई मिनाल काळे यांचा समावेश आहे. त्यांच्या आई संगीतामध्ये पारंगत असून त्यांनीच महेश यांना संगीताचे धडे दिले.
महेश यांचं लग्न पूर्वा गुजर यांच्याशी झालं आहे आणि ते दोघेही संगीताशी संबंधित आहेत। महेश काळे म्हणतात, अभिजात संगीताचा वारसा जपण्याचा माझा प्रयत्न आहे। नाट्यसंगीत, अभंग, हिंदी भजनं जरी गात असलो तरी शास्त्रीय संगीताला पुढे नेण्याचा वारसा जपलेला आहे। अभिजात संगीताचं स्थान मनोरंजनाच्या पलीकडचं आहे। आपल्या प्रत्येकामध्ये या संगीताचं स्थान आढळ आहे। माझ्या मैफिलीत मी नेहमी शास्त्रीय संगीत गाण्याचा आग्रह धरतो। रसिकांनीही त्याची फरमाईश केली पाहिजे असं सांगून काळे म्हणतात, कोरोना महामारीने जगभरातील संगीत क्षेत्रातील विद्यार्थी माझ्याशी जोडले गेले। ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी कार्यशाळा घेतो। सुपीक बियाणे आणि सकस जमीन असली तरी श्रद्धेची मशागत केल्याशिवाय फळ मिळत नाही। त्यामुळे बीज अंकुरलं आहे, आता फळ मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। कार्यशाळेतून मास्टर दीनानाथ बालगंधर्व यांच्यापासून माझे गुरु जितेंद्र अभिषेकी यांच्यापर्यंत अनेकांचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असतो। महेश काळे म्हणतात, मी मागे वळून कधीच पाहत नाही, पुढे पुढे चालत राहतो। पण हे खरं आहे की मागे वळून बघताना खूप सुखकर वाटतं। माझ्या आईवडिलांनी, अभिषेकी बुवांनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत ते खरे करून दाखवायचे आहेत। देण्यातला आनंद मला जास्त आवडतो। आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यावं म्हणजे ज्ञानात वाढ होते। संगीतातून मिळणारा निखळ आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। महेश काळे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा।